तुमचा एक्सपिरियन्स होता, गेल्या वेळेस मी हेच बोललो, तर मी जास्त रिपीट नाही करणार. फक्त एवढं सांगतो, सुरुवातीला तुम्ही बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं, आता तुम्ही कंटेस्टंटच्या पर्सनल प्रॉपर्टीचं नुकसान करताय. रेवा यांचे कपडे आपण फाडले. काय ना की एंटरटेनमेंट ना, वी अंडरस्टँड. एखाद्या आठवड्यामध्ये काही गोष्टी झाल्या, लोकांना काहीतरी कौतुक वाटतं. दुसऱ्या आठवड्यात अच्छा रिपीट झालं. तिसऱ्या आठवड्यात कशाला झाले, चौथ्या आठवड्यात झाले नको बाबा, कंटाळा आला. ज्या आठवड्यात मी तुम्हाला म्हणालो होतो की राखी तुम्ही खरंच, आणि होता तुम्ही या बिग बॉस सीझन मधल्या एंटरटेनमेंटच्या पॅकेज तुम्ही होता. मी गेल्या वेळेस तुम्हाला म्हणालो की ते कुठेतरी डिप्लीट होत आहे, कुठेतरी ते संपत आहे, कुठेतरी लोकांच्या मनात असं भावना येते की बाबा हे नको, हे पुरे झालं. आता लोकच कंटाळले. आणि खरं सांगतो तुम्हाला, मला असं वाटतं की काही गोष्टीचा जेव्हा अतिरेक होतो किंवा जास्त होतं, आपल्याला वाटतं नको बाबा, बस झालं. आता तुमच्या गेम मध्ये ती गोष्ट जाणवते की काही कारण नसताना काही गोष्टी होतात आणि त्याचे एक्स्ट्रीम रिॲक्शन्स. एक वाद झाला घरात, सुरुवातीला तो राखी आणि रेवा यांच्यामध्ये होता आणि हळूहळू त्यात बाकीचे सगळे सदस्य आले. इथे विशाल होते, इथे इतर व्यक्ती होते, तन्वी होत्या, आणि सगळे बाहेर हीच चर्चा करत होते की हे फार झालंय. संकेतने थांबवण्याचा प्रयत्न केला, तन्वी यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, आणि कसं आहे ना, थांबवण्याचा जरी प्रयत्न केला तर रागाच्या भरात ते आवरत आहे. मग धक्काबुक्की, त्या रागाच्या भरात इथे हात का आणला, मला टच का केला, मला टच केलं तर मी धक्का देणार, कोणी हात आला तर हात ओढवणार मी. एक महिला म्हणून दुसऱ्या महिलेला आपण असं बोलणार आहोत, नाही सांगायचं. म्हणजे मी एवढा डिसअपॉइंट झालो शो बघून, तो एपिसोड पाहून. मला असं वाटतं की तुम्ही खरंच सगळे एवढे स्मार्ट आहात. कोण जर जास्त रागात असेल तर ती सिच्युएशन आपण कशी हँडल केली पाहिजे. आता या प्रत्येक गोष्टी मी काय तुम्हाला सांगू, कोण मला जास्त डिस्कस नाही करायचं. मी पर्सनल इक्वेशन बद्दल कधीच बोलत नाही, पण ह्या घरात अजून एक गोष्ट सुरूच आहे, आणि ती काय ना, एखादी गोष्ट सातत्याने किती खेचावी, स्विंगम खेचतो ना आपण, तसं ते झालं. आता का मी आज का बोलतो त्याच्यावरती, कारण ह्याच्यामुळे सगळ्यांचाच गेम इफेक्ट होतोय. आणि आता ग्रुप्स मध्ये खेळणं हे सगळं ते ठीक आहे, पण काय ग्रुप जिंकणार आहे का? एकटाच व्यक्ती जिंकणार आहे, तो झाला ग्रुपचा विषय. त्याच्यावर तर मी येईनच. राखेल ते राखी